गोलंदाजीचा निर्णय घेतला गेलाय. समोरच्या संघाला प्राधान्य केले गेले फलंदाजीसाठी. सलामीवीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आहे. आताच अनिकेत कांबळे आणि रुद्र भाटकर यांची जोडी पाहायला मिळते आहे. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवा. यामध्ये कोणता संघ जिंकेल तो सरळ सेमीफायनल मध्ये दाखल होईल. सलामीवीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. तर विचार केला तर अनिकेत कांबळे मगाच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी त्याच्या बॅटमधून पाहायला गेली. अनिकेत कांबळेने चांगली उत्कृष्ट कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि एक मोठा खेळाडू मित्रांनो, सातत्याने चर्चेत मध्ये खेळाडू असतो. आणि हा खेळाडू म्हटलं की समोर किती मोठा बॅटर असू द्या, फलंदाजी करत असू द्या किंवा गोलंदाजी करणे असू द्या, आपले एफर्ट्स पणाला लावत असतो, पूर्णपणे झोकून देतो स्वतःला. असा हा अनिकेत कांबळे मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला तर गोलंदाजी ट्रॅकवरती रुद्र भाटकर पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजीचा विचार केला तर रोहन पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. 6 चेंडू, मात्र किती धावांचे ते लक्ष ठेवलं जाईल पाहायला मिळणार आहे. एक मोठं आव्हान इथे रचलं जाईल का? मगाच्या मॅच मध्ये 21 धावा 20 धावा इथे रचल्या गेल्या होत्या, परंतु आताची मॅच क्वार्टर पंचांचा इशारा स्टार्टचा येतोय. सामना एकदा आपण लगेच पुन्हा एकदा बोलूया. आपली ही क्वार्टर फायनलची लढत पाहायला मिळते आहे. एक बाजूला श्री साम रमणनाथ कातलवाडी, तर दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर आनंदी गणपत भाटकर प्रतिष्ठान संघ पाहायला मिळतोय. रोहन गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू घेऊन अनिकेत कांबळेसाठी उर्ध विकेट. पहिला चेंडू हुक केला जातोय, झेलची शक्यता आहे. चेंडू नो मॅच लँड मध्ये पडला गेलाय आणि तिथून एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. थोडासा फटका फसला होता, झेलची शक्यता होती, परंतु क्षेत्ररक्षक थोडा चेंडू पासून दूरवरती राहिला आणि तिथून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. परंतु आजच्या दिवसा मित्रांनो जर विचार केला तर आज या विभागामध्ये अर्थातच बाबर शेख हतीसीची टुर्नामेंट सुद्धा चालू झाली आहे. आजच्या दिवसापासून आज शुभारंभ या स्पर्धेचा झालाय. या रत्नागिरी जिल्ह्यातील मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थातच बाबर शेख हतीसी ट्रॉफी सुद्धा चालू झाली आहे. पुन्हा एकदा जाऊया पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज उर्ध विकेट. यावेळी चांगला चेंडू पाहायला गेलं तर पंचांचा इशारा आमच्यापर्यंत जर पोहोचला गेला. अतिरिक्त धावा व्हाईट बॉलचा इशारा येतो आहे. धावसंख्या तब्बल 1 ने पुढे सरसावते आहे. आता जबरदस्त पाहायला मिळते आहे, कमबॅक केलं जात आहे. परंतु इथे मात्र अनिकेत मात्र एक चांगला बॅटर आणि तिथे मात्र थोडासा विचार केला अतिरिक्त धावा फेकल्या जात आहेत. धावसंख्या तब्बल 1 ने पुढे सरसावते. 3 धावा धापालकाबाती पाहायला मिळतील. रोहन मात्र एक चांगला गोलंदाज आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. परंतु आता संघ अडचणीमध्ये आहे मित्रा, कारण इथे क्वार्टर फायनलची लढत आहे. इथून जर जिंकला तर सरळ सेमी फायनल मध्ये दाखल होईल आपला संघ. चांगला चेंडू, चांगला फटका जरूर पाहायला मिळतो. पुन्हा एकदा फटका फसला जातोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चेंडू अडला जातोय का? नक्कीच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत जरूर पोहोचेल. तिथून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या मात्र 2 ने पुढे सरसावते. पुन्हा एकदा 5 धावा धापालकाबाती पाहायला मिळतात आहे. आतापर्यंत चांगली बॅटिंग पाहायला मिळते. अनिकेत कांबळेच्या माध्यमातून 3 चेंडू फेकले, सॉरी 2 चेंडू फेकले गेले आणि 2 चेंडूवरती मात्र 5 धावा धापालकाबाती पाहायला मिळतात आहे. एक अतिरिक्त धावा फेकली गेली आणि 2 चेंडूवरती 2-2 धावा घेतल्या गेल्या. पुन्हा एकदा रोहन मात्र पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकात पाहायला मिळतो आहे. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट. फुलटा चेंडू होता, भिरकावून दिलाय. चेंडू पाहून कडक पाहायला मिळतोय फटका. यावेळी अनिकेतचा फटका 440चा झटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. अनिकेत कांबळेच्या बॅट मधून मोठा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट, 6 धावा मिळतील. डीजे पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडालाय. अगदी खोलवर टप्प्यात होता चेंडू. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतो. ऑन साइडला फटका चांगला होता. ढेलची धावचीची संधी आहे, परंतु काय घडत आहे मैदानाच्या आतमध्ये? पंचांचा इशारा येतो आहे आउट आणि मात्र बॅटर रुद्र भाटकरला माघारी परतावं लागत आहे.
आणि धावचीची संधीचं इथं सोनं केलं गेलं आहे आणि फलंदाज रुद्र भाटकर बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतं. धावसंख्या मात्र तब्बल 12 धाव धावफलकावरती पाहायला मिळतील. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेले आहे. अजून येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर कुठेतरी एक मोठं आव्हान सेट केलं जाईल. मगाच्या मॅच मध्ये सुद्धा अनिकेत कांबळेची बॅट बोलली होती, परंतु आताच्या मॅच मध्ये बोलणं गरजेचं आहे. एक मोठा फटका आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. साहिल मांडवकर दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. साहिल मांडवकर नवीन बॅटर दाखल झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत चांगली फलंदाजी जरूर पाहायला मिळते. 4 चेंडूवरती 12 धावा इथे घेतल्या गेल्या आहे. सुपर ओव्हरचा हा थरार पाहायला मिळतोय. भाटकरकडून प्रीमियर लीगचा थरार 2025 पर्व या स्पर्धेचं तिसरं पाहायला मिळत आहे. मोठा फटका पुन्हा एकदा खेळला जातोय. चेंडू चांगला, चेंडू फटका जरूर चांगला पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमारेषेच्या पार येतो. अनिकेत कांबळेच्या बॅट मधून आणखी एक मोठा फटका. चेंडू सीमारेषेच्या पार. 4 4 4 4 धावा मिळतील. 4 डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. रोहन मात्र गोंदाची ट्रॅकवरती पाहायला मिळतो आहे. आतापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळते. अनिकेत कांबळेच्या माध्यमातून एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमध्ये जरूर पाहायला गेला आहे. पुढचा चेंडू घेऊन अंतिम चेंडू. रोहन गोलंदाजी ट्रॅकवरती द विकेट. चांगला चेंडू पाहायला मिळतो. नंतर कार्पेटचा फटका एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अनिकेत मात्र काय फिल्डिंग पाहायला मिळते आहे. तिथून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटरच्या हातातून पाहायला मिळते आहे. धावसंख्या तब्बल 2 ने पुढे सरसावते आहे. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि 19 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे. अर्थातच पाहायला गेलं तर समोरचा संघ श्री साम रवळनाथ कातलबडी या संघासमोर 18 धावांचं आव्हान करून इथे मात्र 19 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. ओ टू डीजे. जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. दोन्ही संघ बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर पाहायला मिळतात या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये. आणि हा थरार आपण पाहतोय मित्रांनो, अर्थातच भाटकरकडून प्रीमियर लीगचा थरार पर्व तिसरं या स्पर्धेचं पाहायला मिळते आहे. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि कोणता संघ या चषकावरती तिसऱ्या पर्वावरती आपलं नाव कोरवेल यातून तर सर्व प्रेक्षकांना लागली आहे. परंतु मायबाप क्रीडा रसिक सुद्धा या मोठ्या संख्येने याच क्रीडांगणावरती सुद्धा दाखल झाले आहे. त्याचप्रमाणे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा घरोघरी पोहोचवली जाते. त्या सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून पुन्हा एकदा समालोचन कक्षातून प्रतीक कांबळे आणि माझे साथी समालोचक आदरणीय सानिप दाऊद सर यांच्याकडून आपण पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेनिमित्त. इथे मात्र पाहायला मिळतं सलामवीरची जोडी दाखल होते ऋषिकेश शिंदे. त्याचप्रमाणे ओमकार सर्वेची जोडी पाहायला मिळते आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतो आहे. मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी त्याच्या गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला गेली आणि तोच गोलंदाजी ट्रॅकवरती अर्थातच प्रवीण भाटकर गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. चलिए 19 रनों का टारगेट रखा जा चुका है. ये लंबा टारगेट है और इस लंबे टारगेट को आपको अगर चेज करना है तो लंबे स्ट्रोक भी जड़ने होंगे. ये बीपीएल का ठरार, बीपीएल यानी कि अगर इसका फुल फॉर्म अगर कहा जाए तो भाटकर कोन प्रीमियर लीग. ये तीसरा सीजन है और तीसरे सीजन का ये ग्रैंड फिनाले डे है. देख रहा होगा वो कौन सी 2 टीमियाँ होगी जो आमने सामने ग्रैंड फिनाले खेलते हुए नजर आएगी और वो आने वाला समय बताएगा, आने वाला कुल पल बताएगा. लेकिन एक क्वार्टर फाइनल का मुकाबला है. यहाँ से जो जीतेगा वो सीधा एंटर करेगा ग्रैंड सेमीफाइनल में. चलिए प्रवीण भाटकर गेंदबाजी मार पर फर्स्ट बॉल
फुल टॉस गेंद थी, क्या खेल गया है, गेंद जा रही है सीधा बाउंड्री लाइन के बाहर, षटकार आते ही साथ स्वागत किया है, वेलकम किया है। जी हाँ, ये खासियत है इस बल्लेबाज की। ओमकार सुर्वे अपने नाम को ऊंचाई तक जरूर लेकर गया है। पहली गेंद पर पहला षटकार, पहली सफलता। अगर देखने जाएंगे तो जरूर 18 रनों का जो टारगेट रखा जा चुका है उसमें से सॉरी माफी चाहता हूं, 19 रनों का जो टारगेट रखा जा चुका है और उसमें से 6 रन माइनस हो चुके। जीत की ओर अगर बढ़ना है तो ऐसे लंबे स्ट्रोक जड़ने होंगे। और अगर देखने जाए गेंदबाजी मार पर एक अनुभवी खिलाड़ी है यानी प्रवीण बाटकर। गेंदबाजी मार पर नेक्स्ट बॉल राइट ओवर द विकेट। इस बार बाहर जाके खेलने का प्रयत्न किया था, देखना होगा स्टेपिंग की थी वहां पर, लेकिन गेंद ट्रैवल हो रही है सीधा डिक्लेरेशन बॉक्स में 2 रनों के लिए। फिर से एक बार 2 रन जुड़े जाएंगे, यानी कि अभी तक 2 गेंदें फेंकी जा चुकी है और 2 गेंदों में 8 रन बनाए जा चुके हैं। उस 19 रनों का पीछा करते हुए ओमकार सुर्वे और प्रदीप, देखना होगा सलामी की जोड़ी लेकर मैदान के दाखिल हुए किस तरह से बल्लेबाज करके। ये क्वार्टर फाइनल का मुकाबला है, यहाँ से जो जीतेगा वो ग्रैंड सेमीफाइनल में दाखिल लेगा। इस बार फुल टॉस गेंद थी, स्टेपिंग करके खेलने का प्रयत्न किया था, वहां पर अनिकेत काबले मौजूद है। एक रन कंप्लीट, दूसरे की मांग, खराब से डायरेक्शन देखने मिला है, खराब से डायरेक्शन देखने मिला है। जी हाँ, यहाँ पर आप गलती कर रहे हो, आपको भुगत कर रहना पड़ेगा। इस बार स्ट्राइक रोटेट करने की कोशिश की, जहां पर 2 रन आना चाहिए थे वहां पर ओमकार सुर्वे ने 4 रन कंप्लीट किए। अच्छी रन इन बिटवीन द विकेट वहां पर देखने मिली है। कमाल है दोस्तों, जहां पर 2 रन आने चाहिए थे ओवर तो परफेक्ट हुआ था, लेकिन कीपर की तरफ से गलती वहां पर देखने मिली है। लेकिन आपने गलती की है, आपको माफी नहीं मिलेगी। और मराठी में जिस तरह से कहा जाता है कि चुकीला माफी नाही, ये क्वार्टर फाइनल का मुकाबला है। आप यहाँ जीतोगे तो आप डायरेक्ट दस्तक लोगे सेमीफाइनल में। प्रवीण बाटकर गेंदबाजी मार पर, और उस गेंदबाज को पता है कि किस लाइन और लेंथ पे गेंदबाजी करनी है। यह अनुभवी खिलाड़ी है। अब आने वाली गेंदें है 3 और 3 गेंदों में रनों की जरूरत है 7। आने वाली 3 गेंदें और 7 रनों की जरूरत है। और दोस्तों देखने जाएंगे तो क्रिकेट को अनिश्चित गेम कहा जाता है। जब तक अंतिम गेंद पिच के ऊपर फेंकी नहीं जा सकती तब तक मैं ना ही कोई कह सकता कि इस मैच का रिजल्ट क्या आएगा। चलिए दरमियान मैच में प्रवीण बाटकर नेक्स्ट बॉल। इस बार बाहर चढ़ के खेलने का प्रयत्न किया था, बिट हुए, बैट टू बॉल का कुछ संपर्क नहीं हुआ है, डॉट बॉल आता हुआ। ये मैच में अगर माफी चाहता हूँ, डिसीजन हमारे तक जरूर पहुंचा है। क्रिकेट में कई नियम है दोस्तों, लेकिन उस नियम में से अगर देखने जाएंगे तो नियम क्रमांक 22 का इस्तेमाल किया जाए। इट इज अ वाइड बॉल। अब देखने जाएंगे तो आने वाली गेंदें है 3 और 3 गेंदों में रनों की जरूरत है 6। 3 गेंदें और 6 रनों की जरूरत है। मुकाबला हाई वोल्टेज है। क्वार्टर फाइनल का मुकाबला बीच मैदान में। नेक्स्ट बॉल। इस बार लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, 1 रन कंप्लीट कर लिया है, दूसरे की मांग की है। देखना होगा ओमकार सुर्वे, यहाँ पर गलती देखने मिली है, मिलिन की तरफ से गलती वहां पर जरूर देखने मिली है। 2 रन आसानी के साथ कंप्लीट किए। अब अलग कहानी है दोस्तों, अलग चैप्टर हो चुका है। अब आने वाली गेंद है 2 और 2 गेंद में रनों की जरूरत है 5। जी हाँ, आने वाली गेंदें है 2 और 2 गेंदों में रनों की जरूरत है 4। देखना होगा आने वाला समय, आने वाली ये 2 गेंदें बताएगी इस मैच का रिजल्ट क्या आएगा। इसलिए कहा जाता है कि फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, और कर ले आज खुद पर भरोसा और फिर देखो होता है क्या। और मेरे दोस्तों, कई लोग क्रिकेट से दूर हुए और वो सिर्फ और सिर्फ अपने कामकाज से दूर हुए, और जितने भी दर्शक हमारे साथ टेनिस क्रिकेट पे जुड़े गए उन सभी का मैं कॉमेंटेटर तहे दिल से स्वागत करता हूँ। चलिए, लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, फिर से एक बार कनेक्ट नहीं हुआ है, संपर्क नहीं हुआ है, बिट हुए, डॉट बॉल आ रही है। ये आपको डॉट बॉल मैच के अंदर प्रेशर बनाते जा रहा है, दबाव बनाते जा रहा है। अब एक अंतिम गेंद है और एक अंतिम गेंद में रनों की जरूरत है 4। 1 बॉल 4 रन की जरूरत है। हाई वोल्टेज मुकाबला है, और ये जब अंतिम गेंद फेंकी जाएगी तब मैं दिल ठोक के कहूंगा कि कौन जीतेगा। अंतिम गेंद प्रवीण बाटकर, गेंदबाजी मार पर, नेक्स्ट बॉल राइट ओवर द विकेट। स्ट्राइक पर ओमकार सुर्वे तैयार, राइट हैंड बल्लेबाज, लंबा स्ट्रोक चढ़ा है, देखना होगा, और गेंद गई है सीधा बाउंड्री लाइन के बाहर। षटकार, ये विनिंग सेलिब्रेशन देख सकते हैं, कमाल किया है ओमकार सुर्वे। की जिथे मात्र ओमकार सुर्वेच्या माध्यमातून येतोय 6 धावांसाठी, आणि सामना हा विजयी करून आपल्या संघाला अर्थातच सेमी फायनलच्या दिशेने दाखल केला जातोय।
आणि आता मात्र BPL अर्थातच भाटकर कोण प्रीमियर लीगचे 4 संघ अर्थातच सेमीफायनल मध्ये दाखल होणारे संघ अर्थातच पहिली सेमीफायनल अर्थातच माणिक 11 आणि त्याचप्रमाणे घुरी 11 या संघाच्या दरम्यान आणि भाऊ 11 या संघासमोर भिडेल अर्थातच श्री साम रमणनाथ कातलवाडी हा संघ पाहायला मिळतो आहे. चला